नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो, हीच स्वामी चरणी प्रार्थना. सकाळी तुळशीला पाणी घालताना म्हणा हे मंत्र, तुमच्या घरात होईल भरभराट. हो मित्रांनो, तुम्हाला माहिती आहेत हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाचे खूपच महत्त्व आहे. तुळशीच्या रोपाला माता लक्ष्मी प्रतीक मानलं जाते आणि असं म्हणतात की भगवान विष्णूंना सुद्धा तुळस खूपच प्रिय आहे. तुळशीच्या पानांशिवाय भगवान विष्णूंच्या पूजेचा प्रसाद अर्पण केला जात नाही. असे म्हणतात की तुळशीला पाणी घालणे खूपच शुभ आहे आणि त्यामुळे घरात सकारात्मकता येते. हे तुम्हाला माहीत आहे का? तुळशीला पाणी घालताना एका मंत्राचं पठण करायचं असते. आता हा मंत्र कुठला आहे असा प्रश्न सर्वांनाच पडला असतील. तर मित्रांनो, याच बाबतीत आज आपण सविस्तर माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, पहिला, धार्मिक ग्रंथानुसार जर तुळशीला पाणी घालताना ओम ओम हा मंत्राचे 11 किंवा 21 वेळा जप केलं तर वाईट नजरेपासून बचाव होतो. त्याबरोबरच घरात धन व धान्याची वृद्धी होते. दुसरा, विष्णू भगवानच्या पूजेला तुळशीची पानं अर्पण करण्यासाठी तुळशीची पानं तोडताना ओम सुभद्राय नमः, मातस तुलसी गोविंद हृदयानंदकारिणी, नारायणस्य पूजार्थ चिनोमी तोम नमस्तुते हा मंत्राचा जप करावा. यामुळे पूजेचा दुहेरी फायदा मिळतो. तिसरा, जीवनात सफल किंवा यशस्वी होण्यासाठी महाप्रसादजन्नी सर्व सौभाग्यवर्धिनी आदि व्याधी हरा नित्यम तुलसी तोम नमस्तुते हा मंत्राचा जप करावा. चौथं, जर कोणाला वाईट नजर लागली असेल तर त्याच्या डोक्याकडून पायापर्यंत 7 तुळशीची पानं आणि 7 काळी मिरचीचे दाणे 21 वेळा उतारून घ्या आणि ते नदीच्या वाहत्या प्रभावात सोडून द्या. त्यामुळे वाईट नजरेपासून बचाव होईल. पाचवा, आपल्या हिंदू धर्मात संध्याकाळी 3 सांजेला तुळशीसमोर दिवा लावण्याची प्रथा आहे. तुळशीची पूजा करताना सुद्धा देशी तुपाचा दिवा जरूर लावा. त्यामुळे तुमच्या घरातील सकारात्मकता वाढेल आणि घरात समृद्धी येईल. 6वा, हिंदू धर्मात तुळशीच्या वनस्पतीला मोठे महत्त्व आहे. असं म्हणतात की भगवान विष्णूचे अवतार श्रीकृष्ण यांनी तुळशीला पृथ्वीवर आणले. तुळशीच्या पानांशिवाय कृष्ण नैवेद्य सेवन करत नाही. भगवान विष्णूंना तुळशीचे पाणी घालताना त्यात चंदन मिसळा. त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतील आणि घरात समृद्धी येईल. आता तुळशीचे काही नियम पाहूया. तुळशीचे काही नियम आहेत मित्रांनो, त्याचे पालन करणे बंधकारक असते. त्या नियमाचे अचूक पालन केले तर तुळशी, विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला कायम लाभेल. म्हणून अनावधाने देखील तुळशीच्या रोपाबाबत पुढील चुका करू नका. पहिली, तुळशीला रविवारी आणि एकादशीच्या दिवशी पाणी घालू नका. दुसरी, ह्या दिवशी पाणी न घालण्याचे कारण ह्या दोन्ही दिवशी तुळशी माता भगवान विष्णूंसाठी व्रत करते, उपास करते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे ह्या दिवशी तुळशीला पाणी घालून तिचे व्रत भंग होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. तिसरी, तुळशीला जास्त पाणी घातले तर ती मरते. आपले पूर्वज रोज तुळशीला पाणी घालत होते, पण तेव्हा दारात तुळशीचे वृंदावन असे. मोठ्या वृंदावनात पेलाभर पाणी सहज शोषलं जाते, परंतु आपण लावलेले रोपटे छोटेसे असते आणि त्यावर पाण्याचा मारा केला तर ते मरते. म्हणून तुळशीला सुरुवातीला व्यवस्थित पाणी घातल्यानंतर रोज माती भिजली एवढेच पाणी घालावे. मित्रांनो, शास्त्रानुसार स्नान न करता तुळशीला स्पर्श करणे पाप मानलं जाते. त्यामुळे नेहमी आंघोळीनंतरच तुळशीला पाणी अर्पण करावे. तुळशीला जल अर्पण करण्यापूर्वी काही खाऊ नये. तसेच सूर्योदयाच्या वेळी तुळशीला पाणी देणे शुभ मानलं जाते. तुळशीचे रोप नेहमी पूर्व दिशेला लावावे असं वास्तुतज्ञ मत आहे. याशिवाय तुळशीचे रोप ईशान दिशेला लावता येते. या दिशेला तुळशीचे रोप लावल्याने सकारात्मकता, ऊर्जा आणि शुभ फळ मिळते. मात्र तुळशीचे रोप दक्षिण दिशेला ठेवू नका. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्यामुळे आमचं प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे व्हिडिओ आणत जाऊ.
आणि हो मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.